तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे बघा ह्या 4 प्रकारचे शॉर्ट कुर्ती इथे शिवून घेतलेले आहे. आणि इथे बघा हे बघा ह्या 4 कुर्ती इथे बघा फक्त 1 मीटर कापडमध्ये मी इथे शिवलेले आहे. आणि ह्या ज्या चारही कुर्ती आहे त्या स्लीवलेस मी इथे शिवलेल्या आहे. आणि फक्त 1 मीटर कापडमध्ये ह्या सर्व चारही कुर्त्या मी इथे शिवलेल्या आहे. आणि ह्या कुर्तीला बघा एक कुर्ती मी इथे कटवाली शिवलेली आहे. आणि बाकीच्या तिन्ही कुर्त्या मी इथे म्हणजे तिथे प्लेट्सवाल्या शिवलेल्या आहे बघा अशा प्रकारे. आणि बॅक साईडने बघा मी इथे कसेसुद्धा लावलेले आहे. आणि व्ही गळाची ही कुर्ती मागचा आणि पुढचा व्ही गळा इथे शिवलेला आहे. त्यानंतर दुसरी एक कुर्ती बघा ही ह्याचा मी इथे समोरचा गळा व्ही शिवलेला आहे आणि मागचा गळा गोल शिवलेला आहे. आणि बघा मागच्या साईडने मी इथे कसेसुद्धा लावलेले आहे. आणि घेरसुद्धा छान इथे आलेला आहे. तर 1 मीटर कापडमध्येच ही कुर्ती मी इथे शिवलेली आहे. त्यानंतर इथे बघा ही जी एक कुर्ती आहे ती मागचा आणि पुढचा गळा मी इथे गोल शिवलेला आहे. आणि इथे बघा इथे पण मी इथे मागच्या साईडने कशी लावून घेतलेले आहे. आणि बघा अशा प्रकारे फक्त 1 मीटर कापडमध्ये ह्या चारही कुर्त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहे. तर ह्या ज्या कुर्ती मी कशी शिवली आहे आणि फक्त 2 तासात मी ह्या ह्या चारही कुर्त्या इथे शिवलेल्या आहेत. तर ते कशा प्रकारे शिवलेले आहे तर चला बघूया. तर हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने 25 ते 30 मिनटात ही जी कुर्ती आहे ती तयार करता येणार आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, हा जो मागचा गळा आहे तो मी इथे कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे. आणि कॅनव्हासवर मी इथे मागचा गळा मी इथे 4 इंचचा घेतलेला आहे. आणि तो इथे बघा मी आखून घेतलेला आहे चॉकने. आणि नंतर मी इथे तो शिलाईने व्यवस्थित त्यांचा आकार देऊन इथे शिलाई करून घेत आहे. आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 6 मिनटात बघा इथे ही जो गळा आहे इथे तयार होणार आहे. आणि इथे बघा हा जो मागचा गळा आहे तो मी इथे 4 इंचचा घेतलेला आहे. आणि समोरचा जो गळा आहे तो मी इथे व्ही शिवणार आहे. तर त्यासाठी सुद्धा मी ते कॅनव्हास पट्टीवरच तो गळा तयार करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो बघा अगदी सोप्या पद्धतीने पटकन असे 4 ते 5 मिनटात हा गळा इथे लावून होत आहे. आता इथे बघा दुसऱ्या साईडचा पण समोरच्या साईडचा पण मी इथे गळा बघा हा इथे गळ्यासाठी अंतर 2.5 इंच घेत आहे. आणि गळ्याची लांबी मी इथे 7 इंच घेतलेली आहे. त्यानंतर गळ्यात हा व्ही गळा मला शिवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे व्ही गळ्याचा इथे आकार देत आहे. तर बघा इथे अशा प्रकारे व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि इथे थोडा डीपमध्ये मी हा व्ही गळ्याचा आकार देत आहे. आणि बघा अशाच प्रकारे आकार देऊन बघा मी तो इथे कापडवर अटॅच करून घेणार आहे. आता हा जो व्ही गळा आहे तो मी इथे बघा अशा प्रकारे बघा शिवून घेत आहे. आणि जसा आपण आकार इथे चॉकने केलेला आहे त्यावरच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे बघा ही शिलाई झाल्यानंतर बघा इथे जो उरलेला जो कॅनव्हास आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे उरलेला इथे कॅनव्हास कट करून घेत आहे. आणि इथे बघा ही जी आपल्याला ही कॅनव्हास पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे इथे शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंगसुद्धा छान दिसणार आहे. आणि जेव्हा आपण वरची तुरपाई करू तर आपल्याला अजिबात हा कॅनव्हास पट्टी इथे दिसणार नाही आहे. तर अशा प्रकारे हा जो गळा आहे मी इथे बघा तयार करून घेतलेला आहे. तर आता इथे बघा जो मेन फॅब्रिक आपला जो समोरचा कुर्तीचा जो बॉडीचा पार्ट आहे त्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी इथे मधोमध इथे टिक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला जे मेन फॅब्रिकला आहे मधोमध टिक करून घ्यायचं आहे. आणि तो गळा जसाच्या तसा इथे अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी मधोमध इथे हे ठेवलेला आहे भाग. आणि आपल्याला एका साईडने बघा इथे गोल आकार हा जसा आपण इथे कॅनव्हास पट्टीवर केलेला आहे तसाच इथे द्यायचा आहे. आणि इथे बघा पटकन असा हा गळा इथे जोडून होणार आहे. आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर मधोमध बघा शिलाई केल्यानंतर हा उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे. आणि इथे छोटे छोटे टक्स करून घ्यायचे आहे. आणि ते बघा इथे सरळ करून इथे वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून बघा आपल्याला इथे बघा नंतर इथे तुरपाईसुद्धा जो राहिलेला जो भाग आहे त्याला तुरपाईसुद्धा करून घ्यायची आहे. आणि इथे बघा हा जो गळ्याची फिनिशिंग बघा इतकी छान येते. आणि कुठल्याच प्रकारचं बघा आतमधला जो कापड आहे अजिबात दिसत नाही. तर इथे बघा अशा प्रकारे ही जी
बघा इथे अशा प्रकारे हा गळा इथे लावून झालेला आहे. आता तसाच आपल्याला समोरचा सुद्धा गळा लावून घ्यायचा आहे. तर बघा अजिबात इथे कुठल्याच प्रकारचे इथे नाही आणि जी पट्टी आपण लावलेली आहे कॅनव्हास पट्टी त्याला वरून तुरपाईसुद्धा करून घ्यायची आहे. आता हा समोरचा गळा बघा इथे समोरचा गळा लावून घ्यायचा आहे. तर हा व्ही शेपचा मी केलेला आहे. तर आधी मधोमध बघा बरोबर तो यायला हवं यासाठी मधोमध आधी मी शिलाई करून घेत आहे आणि त्यानंतर एक साईडची शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या साईडची करून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी शिलाई इथे होणार आहे. आणि हा जो गळा बघा अशा प्रकारे इथे मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचा आहे आणि इथे जो उरलेला भाग आहे तो सुद्धा आतल्याचा पण कट करून घ्यायचा आहे. आणि हा व्ही शेपचा आकार यायला हवा यासाठी मधोमध बघा एक टिक्स द्यायची आहे आणि साईडला पण थोड्या टिक्स द्यायची आहे. आता बघा इथे अशा प्रकारे टिक्स करून बघा हा गळा सरळ करून घ्यायचा आहे आणि वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर हा व्ही गळासुद्धा छान इथे फिनिशिंग आलेली आहे आणि बघा कुठल्याच प्रकारचा इथे झोल आलेला नाही आहे. याला सुद्धा आपल्याला वरून तुरपाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे मस्त असा हा गळा इथे तयार झालेला आहे. आता इथे बघा हा जो समोरचा साईड मी इथे बघा कमी घेतलेला आहे बॉडीचा हा कमी घेतलेला आहे. तर तुम्हाला जो खालचा जो आपण घेर लावतो तो जास्त घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी लांबी आहे ती व्यवस्थित येणार आहे. तर इथे बघा आधी मी शोल्डर जॉईन करून घेत आहे. शोल्डर जॉईन केल्यानंतर बघा आता इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि हे दोन्ही शोल्डर बरोबर व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जी बाही जी आपण इथे सिवलेस बाही शिवायची आहे तर मी इथे वरून इथे जी शिवलेस बाहीला वरून कापड लावून त्याला इथे पायपिंग करून घेणार आहे आणि ही जी पायपिंग आहे ती आतमध्ये दाबून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हा छान गळा दोन्हीकडचा तयार झालेला आहे आणि समोरचा गळासुद्धा छान व्ही आलेला आहे. तर आता इथे बघा आता इथे साईडला आपल्याला जी मी इथे सिवलेस बाही केलेली आहे तर त्याला मी इथे पायपिंग लावून घेणार आहे. तर पायपिंग ही बघा इथे पायपिंगसाठी मी 1 इंच पट्टी घेतलेली आहे आणि इथे ते बघा ते डबल फोल्डमध्ये ही पट्टी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जी ही पायपिंग करून घ्यायची आहे. तर ही जी पायपिंग आहे ती बघा मी इथे पूर्ण आतमध्ये दाबून घेणार आहे जेणेकरून बघा हा जो कापड आहे हा दिसायला नको आहे. तर इथे बघा राहिलेला थोडा कापड इथे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा या जे टॉपची जी कुर्ती आहे तिची फिनिशिंग आणि छान दिसणार आहे. तर इथे बघा हा जो भाग आहे तो पूर्ण फोल्ड करून मी घेत आहे आणि बघा इथे एक शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपली ही पायपिंग पण दिसणार नाही आहे आणि इथे जी फोल्ड आहे ती पण व्यवस्थित होणार आहे. आता फिनिशिंग बघा छान आलेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडच्या आपण बाह्या इथे दोन्ही साईडला पण पायपिंग लावून घ्यायची आहे. तर बघा पायपिंग छान आलेली आहे फिनिशिंगसुद्धा छान आली बघा अजिबात दिसत नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची पण अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो बघा अशा काही टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या आपण तर बघा जी ही कुर्ती एकदम मस्त अशी फिटिंगलासुद्धा छान बसते आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसते. आणि बघा आपण आपल्या कस्टमरला जर फिनिशिंग चांगली दिली तर कस्टमर पण आपले वाढतं. आणि बघा आता इथे मी इथे ह्या ज्या टॉपची शिलाई आहे ती इथे 150 रुपये घेतलेली आहे. आता इथे बघा कस्टमरला 150 रुपये सांगितलेली आहे. तर इथे बघा ही जी बघा मग आपण जर जी शिलाई जर जास्त सांगितली तर आपल्याला फिनिशिंगसुद्धा तशाच प्रकारे द्यायची असते. तर इथे बघा मी इथे प्रत्येकी जी कुर्तीची आहे ही शिलाई मी इथे 150 रुपये सांगितलेली आहे. तर आता इथे बघा मैत्रिणींनो आता खालचा जो घेर आहे तर घेर आपल्याला लावून घ्यायचं आहे जी बॉडीला. आता ही बघा ही साईड थोडी कमी आहे तर आपण जसं गरारा पॅटर्नचा जी कुर्ती असते त्या टाईपची ही कुर्ती आहे. तर मी इथे बघा इथे जो घेर आहे तर मी इथे घेर अटॅच करून घेत आहे. तर आता इथे बघा छोट्या आपल्याला छोट्या आपल्याला प्लेट्स करून घ्यायची आहे. तर बघा आता इथे बरोबर मधोमध ही आलेली जी आपण टिक करून घेतलेली आहे ती मधोमध यायला हवं. आणि बघा इथे थोडा कापड इथे राहतो तर इथे आपल्याला छोट्या प्लेट्स करून घ्यायची आहे. तर मी इथे 3 ते 4 प्लेट्स करून घेणार आहे. तर बघा इथे जास्त जर प्लेट्स येत असेल तर जास्तसुद्धा करता येतं. तर मी इथे 4 ते 5 प्लेट्स इथे करून घेणार आहे. बघा जोपर्यंत आपला जो आपण टिक केलेली आहे तोपर्यंत
इथपर्यंत आपल्याला प्लेट्स करून घ्यायची आहे. तर बघा एका साईडची इथे प्लेट्स आलेली आहे. आता इथे बघा त्या साईडची बघा आपल्याला उलट्या साईडने प्लेट्स करून घ्यायची आहे, जेणेकरून बघा आपला जो आकार तो व्यवस्थित दिसणार आहे. तर अशा प्रकारे बघा मी इथे दोन्ही साईडचे प्लेट्स करून घेतलेल्या. आता इथे बघा ह्या ज्या प्लेट्स झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडचे जे भाग आहे त्या साईडच्या पण प्लेट्स करून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, छान अशा प्लेट्स इथे येत आहे आणि कापड पण इथे अजिबात जास्त लागत नाही आहे. फक्त 1 मीटर कापडमध्येच मी इथे ही कुर्ती शिवत आहे. तर इथे बघा ही जी बघा छान इथे अटॅच झालेली आहे आणि इथे डबल शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे. तर मी इथे डबल शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर जो दुसऱ्या साईडचा मागच्या साईडचा भाग आहे तो आपल्याला तिथे अखंड प्लेट्स करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा इथे 10 ते 12 प्लेट्स इथे येणार आहे. तर मी इथे पूर्ण ह्या प्लेट्स करून घेत आहे आणि प्लेट्स हे आपल्याला थोडे इथे पाव इंचवरच करायची आहे, जेणेकरून बघा इथे जास्त प्लेट्स पडायला पाहिजे आणि अजिबात इथे बघा कापड इथे कमी असल्यामुळे बघा 10 ते 12 प्लेट्स इथे पडणार आहे. तर अशा प्रकारे बघा ह्या ज्या प्लेट्स मी इथे करून घेतलेल्या आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. आता इथे बघा डबल शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा ह्या दोन्ही साईडच्या मी इथे जे घेर आहे तो लावलेला आहे. आता इथे आपल्याला ह्या जे दोन्ही साईडचा घेरचे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे मी आधी एक शिलाई करून घेत आहे आणि नंतर फिटिंग करून घ्यायची आहे. तर पूर्ण अखंड आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे आणि कापड आपल्याला एकदम जास्त घ्यायचं नाही आहे. तर आपल्याला अर्धा ते पाऊण इंचवरच ही शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे बघा मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. तर डबलसुद्धा अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडला पण बघा दुसऱ्या साईडला पण शिलाई तशाच प्रकारे बघा हे जे बॉडीचा भाग आहे तो बरोबर एकावर एक यायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे बघा आता मी इथे कशीसुद्धा लावून घेणार आहे. तर इथे बघा मी केसासाठी मी इथे शिलाई जागा ठेवलेली नाही आहे. तर मी इथे बघा इथे कशीसुद्धा लावून घ्यायचे आहे ते मी इथे वरून लावून घेणार आहे. तर खालच्या साईडने इथे फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथे ही जी बघा खालच्या साईडने मी इथे फोल्ड करून घेत आहे. बारीक इथे अशी फोल्ड करायची आहे आणि बघा अशा प्रकारे हे फोल्ड इथे करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो अगदी 25 ते 30 मिनटात ही कुर्ती इथे शिवून रेडी झालेली आहे. आता बघा ही जी कुर्ती आहे अशी कुर्ती शिवायला फक्त मला 25 ते 30 मिनटं लागलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्रिक्स वापरून आणि काही टिप्स वापरून मस्त अशी फिनिशिंगची ही अशा प्रकारे कुर्ती शिवू शकता. आणि माझी ही बघा ही कुर्ती आहे हे ज्या कुर्त्या आहे त्या एका कस्टमरच्या 4 कुर्त्या मला द्यायच्या आहे आणि त्या मला आजच द्यायची आहे. त्यामुळे मी तिथे शिवलेल्या. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि फिटिंगसुद्धा छान आलेली आहे. तर तुम्हीसुद्धा फक्त 1 मीटर कापडमध्ये ही कुर्ती शिवू शकता. आणि बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा ही जी कुर्ती आहे जीन्सवर किंवा लेगिन्सवर पण सुद्धा घालता येणार ही कुर्ती आहे. तर माझी ही कुर्तीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा.